नारी शक्ती संशोधन विधेयक संसदेमध्ये मांडलेलं आहे आणि या बिलाला सर्वच पक्षांची सहमती आहे. कारण लोकसभा आणि विधानसभेमध्ये एकूण महिलांसाठी 33% जागा राखीव होणार आहेत आणि या 33% आरक्षणाला सर्वच पक्षाचा पाठिंबा आहे. पण मग विरोधी पक्ष गोंधळ का घालतोय, त्याला विरोध का करतोय, नेमकं ऑब्जेक्शनेबल रिझन काय आहे? तर यामागे आणखी 2 बिलं आहेत. एक पहिला बिल आहे मतदारसंघ पुनर्रचना आयोग, डिलिमिटेशन कमिशन. दुसरा आहे जनगणना विषयकचा. सरकार नारी शक्ती बिलासोबत मतदारसंघ पुनर्रचना संदर्भात सुद्धा विधेयक मांडत आहे आणि मतदारसंघ पुनर्रचनेमुळे आपल्या लोकसभेची विधानसभेची सदस्य संख्या वेगळ्या स्वरूपात बदलणार आहे. विशेष म्हणजे लोकसभेची सदस्य संख्या ही 850ला पोहोचणार आहे. याबद्दल इश्यू नाही, पण इश्यू काय आहे, दक्षिणेकडल्या राज्यांच्या सीट तुलनेनं कमी होत आहेत, उत्तरेकडं सीट जास्त मिळत आहेत आणि त्यासोबत हे सगळ्या बदलासाठी घटनात्मक तरतूद होणं गरजेचं आहे. म्हणजेच राज्यघटनेत आर्टिकल 82 हा मतदारसंघ पुनर्रचना आयोग आहे आणि या आयोगाच्या बाबतीत तरतूद आहे घटनेनुसार दर 10 वर्षाला होणाऱ्या जनगणनेनंतरच परिसीमन करणं गरजेचं आहे. आणि आत्ता 2021मध्ये जनगणना झाली नाही, तर मग आपण 2027मध्ये परिसीमन कोणत्या आधारावर करणार आहोत, हा विरोधी पक्षाचा मुद्दा आहे. त्यासोबत राज्यघटनेत आर्टिकल 81, त्यानंतर आर्टिकल 170, आर्टिकल 239 239AA अंतर्गत घटना दुरुस्ती करण्याची आवश्यकता आहे. कारण तिथं सदस्य संख्या बदलणार आहे आणि यामुळे विरोधी पक्ष याला विरोध करतोय. नारी शक्ती बिलाच्या पाठीमागे सरकार जनगणना विषयक आणि मतदारसंघ परिसीमन विषयक असे 2 बिलं मांडत आहे, नारी शक्ती बिलाला समोर दाखवून. आणि ह्या 2 बिलाबद्दल क्लॅरिटी नाही आणि दक्षिण आणि उत्तरेमधील राज्यातील असमानता, संघराज्यामध्ये अनेक मतभेद आणि त्यासोबतच योग्य प्रतिनिधित्वाची जी व्यवस्था आहे, संघराज्य पद्धतीबद्दलचं जे समतोल आहे ते बिघडण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. म्हणून जरूर द्या या परिसीमन बदलानुसार तरतूद, परंतु 2031मध्ये जनगणना झाल्यानंतर त्याबद्दलची परिसीमन करावी. आत्ता अजून जनगणना झाली नाही तर परिसीमनाची घाई का असावी, असा विरोधी पक्षाचा त्यामागचा मुद्दा आहे.